हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे ब्लूबेरी केक. तर ब्लूबेरी केकसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण इथे सर्व पाहणार आहे. ठीक आहे, तर इथे मी ब्लूबेरी केकसाठी स्पॉन्ज घेतलेला आहे आणि ब्लूबेरीचा ज्यावेळेस तुम्ही केकसाठी स्पॉन्ज बेक करता त्यावेळेस त्या बॅटरमध्ये ब्लूबेरीचा इमल्शन ॲड इमल्शन नाही, जर इमल्शन ॲड केलं तरी चालेल, पण एसन्स ॲड करायचा. कलर जास्त आपल्या ह्याच्यामध्ये नाही आलं पाहिजे. ठीक आहे, ते इमल्शन पण ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे आपण 3 लेअरमध्ये हा स्पॉन्ज कट करून घेणार आहे. आणि कट केल्याच्या नंतर शुगर सिरपमध्ये ह्या केकसाठी लागणार तेवढं पाणी आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून शुगर आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे इमल्शन असेल तर इमल्शन, नाहीतर मग हा ब्लूबेरीचा जो क्रश आहे तो 1 टेबलस्पून ॲड करायचा आणि पूर्ण मिक्स करायचं. एवढं शुगर सिरपसाठी आपल्याला एवढ्या केकसाठी एवढं बस होतं. ठीक आहे, थोडंफार शिल्लक राहतं, नाही तर कमी पडतं, पण शक्यतो शिल्लक नाही राहत, कमी नाही पडत. ओके, तर अशा एकदम सॉफ्ट आहे स्पॉन्ज, कारण गरम गरम थोडासा मी ज्यावेळेस कट केला होता ना त्यावेळेस थोडा गरमच होता, कारण ज्यावेळेस आपण गरम बेस कट करतो त्यावेळेस त्याचे क्रम्स जास्त निघतात. तर शुगर सिरपने सोक करून घ्यायचं. ठीक आहे, शुगर सिरपने सोक करून घ्यायचं. आणि व्हिप क्रीम आपल्याला याच्यासाठी लागणार आहे 1 कप व्हिप क्रीम व्हिप करून घ्यायची. मी इटालियाचा बिटर यूज करते. ठीक आहे, तर 5 मिनटात त्याच्यामध्ये क्रीम व्हिप होते. तर क्रीम व्हिप कशी करायची याचा पण व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केलेला आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत क्रश हे ॲड करायची. क्रीममध्ये पण आपण मिक्स करू शकतो. ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम क्रीम ॲड केली आणि त्याच्यामध्येच वरून क्रश टाकायचं आणि मिक्स करायचं नाईफने, आणि असं पण तुम्ही लेअर एक लावू शकता. तो पण छान टेस्ट देते, कारण आपण शुगर सिरपमध्ये पण आपण क्रश ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे बेसला पण आपल्या स्पॉन्जला पण तो टेस्ट आलेला असतो. ठीक आहे, आणि सेकंड लेअरला पण आपण शुगर सिरपने सोक करून घेणार आहे. ठीक आहे, तर मी जास्त कलरचा यूज नाही करत, जास्तीत जास्त कमी कलर, आणि मी जेल कलरची यूज करते सर्व, कारण थोडासा 1 ड्रॉप जरी टाकलं तरी आपलं एका केकचं काम होऊन जातं. लिक्विड कलर पण लागतात, पण ज्यावेळेस आपण फाउंडंटचं काही काम करत असतो ना, मग त्यावेळेस आपल्याला जेल कलर्स लागतात. मग हे कलर ते कलर सगळं कलर आणि आपण होम बेकर असल्यामुळे जास्त कलर यूज नाही करायचा. फाउंडंटमध्येच शक्यतो लाईटली, त्याच्यामध्ये पण थोडंसंच कलर लागतो. ठीक आहे, जिथं डिझाईनची गरज असते तेवढ्यापुरता. जर तुम्ही केकच्या स्पॉन्जमध्ये पण कलर ॲड केला, नंतर क्रीममध्ये पण कलर ॲड केला, परत फाउंडंटमध्ये पण कलर ॲड केला, एवढा जर कलर तुमच्या खाण्यामध्ये आला तर तुमच्या शरीराचं नुकसान होण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर इथलं आहे 3rd लेअर. जर आपण बघायला गेलो शॉपमध्ये, तर शॉपमध्ये पण नॉर्मलच जे डेली सेल होणारे केक असतात ना, तर तिथे काय एवढा कलरचा यूज केला नाही जात. जे कस्टमाइज केक असतात ना तिथेच कलरचा यूज केला जातो. नॉर्मली सर्व असेच बनतात, त्याच्यामुळे तुम्ही पण जास्त कलरचा यूज करू नका. कस्टमर जरी असले, केक जरी त्यांना आपल्याला ऑर्डर दिला तरी त्यांच्या पण सेहतचा विचार करावाच लागतो. ठीक आहे, तर इथं मी 3rd लेअरला दाखवते क्रीममध्ये कसा क्रश मिक्स करायचा. असा मिक्स करायचा की क्रीमला पण टेस्ट येऊन जाते आणि आपला क्रशचा पण यूज होतो. ठीक आहे, नंतर क्रम कोट करायचा.
क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण माझ्या इथं केक मला द्यायचं होता लगेच, पण माझ्याकडे क्रीम संपली होती. मग नंतर अजून क्रीम बनवली, केक फ्रीजमध्ये ठेवला, जसा वरचा होता ना तसा सेम तसाच ठेवला. ठीक आहे. मी क्रम कोट करून डायरेक्ट आयसिंग करणार आहे, कारण मला लगेच केक बनवून कस्टमरला द्यायचा आहे, कारण डिलिव्हरी बॉय येऊन उभा राहिलेला असतो, त्यांना आधी सांगितलेलं असतं त्यांना. म्हणजे मी अशा ऑर्डर घेते की तिथं मला लगेच ऑर्डर पण येतात आणि त्यांचे कंपनीचे डिलिव्हरी बॉय पण असतात. ठीक आहे. तर जास्तीत जास्त लेस क्रीममध्ये आपल्याला केक बनवायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही नवीन बिगिनर असेल, केक बनवायला शिकत असाल तर ठीक आहे, त्यावेळेस जरा क्रीमचा जास्त यूज होतो, कारण आपल्याला फिनिशिंग करता करता थोडा वेळ जातो प्लस क्रीम मेल्ट होते, त्याच्यामुळे कसं होतं थोडा क्रीमचा यूज जास्त झालेला असतो. थोडंसं माझा स्पॉन्ज जरा इकडे केकचा गेला होता, तो मी थोडासा आतमध्ये करून घेतलेला आहे, कारण ज्यावेळेस द्यायचा असतो केक त्यावेळेस डॅमेज होण्याची शक्यता असते, जर जास्त एका बाजूला असेल तर. मध्ये सेंटरला ठेवायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला केकचा स्पॉन्ज केक रेडी झालेला आहे आणि इथं मी स्क्रॅपरनं कॉम्ब करत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि ही मेन फिनिशिंग असते, ही फिनिशिंग आली तर तुमच्या ऑर्डर कुठेच जाणार नाहीत. ह्या फिनिशिंगसाठी खूप वेळ द्यावा लागतो, म्हणजे प्रॅक्टिस पण तेवढंच करायला लागतं. ठीक आहे. तर सुरुवातीला कमी प्राईसमध्ये तुम्ही सेल करू शकता, नंतर जसजशा तुमच्या ऑर्डर वाढत जातील तसं केकचा जो रेट आहे बाहेरचा मार्केटमध्ये जो रेट आहे त्या रेटनेच द्यायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे पॅलेट नाईफने जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आतमध्येच हे करून घ्यायचं, म्हणजे केक पण आपला प्लेन बनतो. आणि जर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डेलीच्या ऑर्डर तर भरपूर असतात मला, पण काय होतं सगळ्याच ऑर्डरचा व्हिडिओ करायला भेटत नाही. ठीक आहे. इथे मी घेतलेलं आहे न्यूट्रल जेल, त्याच्यामध्ये इमल्शन नाही पण इमल्शन ॲड केलेलं आहे, पण इमल्शनमध्ये ब्ल्यू कलर होता, तर मी त्याच्यामध्ये थोडासा रेड कलर मिक्स केला, म्हणजे तो पर्पल झाला. ठीक आहे. तर एकदम ब्ल्यू पण नाही बरोबर वाटत, तर ब्ल्यूबेरी थोडा पर्पल पण असतो. ठीक आहे. तर इथं पायपिंग बॅगमध्ये तो ग्लेज भरून घ्यायचा आणि केकवरती अशा प्रकारे अप्लाय करायचे. ड्रिपिंग मी करणार आहे, पूर्ण कवर नाही करणार. ठीक आहे. अशा प्रकारे उलटा यू बनवायचा आणि नंतर नाईफने तुम्ही हे करू शकता. हे जे मी अजिबात न्यूट्रल जेलमध्ये पाण्याचा यूज अजिबात करत नाही, कारण काय होतं पाण्याने थोडंसं पातळ होतं पण टेस्टला पण फरक पडतो, त्याच्यामुळे मी तसंच यूज करते. एकदम थिक असतं तेच असं छान दिसतं. पाणी टाकलं तर एकदम खाली येऊन जातं, काही गरज नसते पाणी ॲड करायची त्याच्यामध्ये. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपला झाला आहे केक रेडी. आणि माझा अजून एक जर प्रत्येक केकसाठी आपल्याला काय लागतात चॉकलेट गार्निशिंग, त्याचा पण मी व्हिडिओ लाईव्हमध्ये पण बनवलेला आहे, तो पण लाईव्ह पब्लिक आहे. आणि नॉर्मल पण मी बनवलेला आहे. इथं मी नोझल घेतलेलं आहे, जे मी 12 नोझलचं एक पॅकेट ॲमेझॉनवरून मागवलं होतं लॉकडाऊनमध्ये, तर तोच मी यूज करते. खूप छान डिझाईन येतात. ह्या ज्या खाली आपल्याला जी बॉर्डर बनवायची असते ना तिथे तो यूज होतो. ठीक आहे. तर चॉकलेट गार्निशिंगचे माझे 2-3 व्हिडिओ आहेत, ह्या संपत आलेले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून मी यूज केलेले, कारण चॉकलेट गार्निशिंग त्यावेळेस संपलेल्या होत्या.
अगोदर काय केक झाले होते त्याच्यासाठी मी यूज केलेला होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला केक झालेला आहे रेडी. वेगवेगळ्या प्रकारचे गार्निशिंग खूप छान वाटतात बनवायला, पण केकवरती डेकोरेट करायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.